बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। लागलेल्या आगीत किमान 5 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे। हा कॅफे बेंगळुरूमधील सर्वात लोकप्रिय फूड जॉइंट्सपैकी एक आहे, तर कुंदनहल्ली असलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाल्याने ही घटना घडली आहे। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका समोर सामाजिक कार्यकर्ते परशुराम पाल यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्याआधी गटार नालेसफाईसाठी 2 करोडच्या आसपास टेंडर देण्यात आलं होतं। भिवंडी शहरातील गटार आणि नालेसफाई झाल्याचा दावा भिवंडी महानगरपालिकेने केला होता आणि या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत परशुराम पाल यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण येथे धावत्या ट्रकला भीषण आग लागली। गुजरातहून मुंबईकडे प्लास्टिकची वाहतूक करणाऱ्या ट्रकला ही आग लागली। ट्रकला लागलेल्या आगीमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र आगीत ट्रक जळून खाक झालाय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी जी खडी आणि माती वापरली होती, त्यामुळे आता महामार्गावर धुरळा निर्माण झालाय। पेण, वडखळ, त्याचबरोबर नागोठणे, वाकण या भागातून प्रवास करताना धुळीचा मोठा त्रास प्रवासी आणि वाहन चालकांना सहन करावा लागतोय। मोटारसायकल, रिक्षा यातून प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। पावसाळ्यात मोठमोठे खड्डे आणि उन्हाळ्यात धुळीचं साम्राज्य, यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होतोय। चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे मुंबई आग्रा महामार्गावरील दुभाजकावर सोग्रस फाटा येथे अनधिकृतपणे मजार बांधण्यात आली आहे। गुरुवारी विधिमंडळामध्ये आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात आवाज उठवल्यानंतर चांदवड येथील सोग्रस फाटा येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या संदर्भात शुक्रवारी तहसील कार्यालयामध्ये दोन्ही समाजामध्ये एक बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात आला। ही जागा दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येणार असून या संदर्भात ग्रामसभाही घेण्यात येणार आहे। गावाच्या विकासासाठी अत्यावश्यक असणारा जिल्हा वार्षिक योजनेचा निधी राजकीय आकसापोटी गावांना मिळाला नाही, त्यामुळे वर्ध्यात राजकारण चांगलंच तापलंय। जिल्हा प्रशासनाने राजकीय हस्तक्षेपामुळे हा निधी घोराड आणि हिंगणी या वर्धा विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या 2 गावांना दिलाच नाहीये। त्यामुळे दोन्ही गावातील महिला सरपंच जिल्हा परिषदेच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने म्हणजेच राष्ट्रवादीने देखील जिल्हा वार्षिक निधीवरून राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। धुळ्यातील आझादनगर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद आणि धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलाय। मयत व्यक्तीच्या वारसाला विम्याची रक्कम न मिळता दुसऱ्याच व्यक्तीला विम्याची रक्कम दिल्याने विमा प्रतिनिधी विरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणात न्यायालयात मयत वारसाच्या बाजूने सकारात्मक अहवाल देण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांनी 40,000 रुपयांची लाच मागितली होती। त्यापैकी 20,000 रुपयांचा पहिला हप्ता घेताना त्याला अटक करण्यात आली आहे। पश्चिम बंगाल येथे तृणमूल काँग्रेसची सत्ता असून पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत। महिला मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या काळात त्यांच्या पक्षाचे नेता शहाजहान शेख यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि गोरगरिबांच्या जमिनी हडपल्या आहेत। शहाजहान शेख याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अभय देत आहेत। त्याच्या निषेधार्थ भाजपा महिला मोर्चाच्या वतीने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाज नगर महाराणा प्रताप चौकात निषेध आंदोलन करण्यात आले। अकोला शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक ट्रॅक्टर पलटलाय। हा ट्रॅक्टर तुरीचा माल घेऊन अकोल्याहून मूर्तिजापूरकडे जात होता। ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा टायर फुटल्याने ट्रॉली उलटली आहे आणि ट्रॉलीतील तुरीचे पोते खाली पडले। या घटनेत जीवितहानी झालेली नाहीये, शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय।
पिंपरी चिंचवडमध्ये 2 किलो 38 ग्रॅम मेफेड्रॉन आढळलेला आहे, ज्याची किंमत 2,38,00,000 आहे. पिंपळे निलख येथील रक्षक चौकात अज्ञात व्यक्तीला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. नमामी शंकर झा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या ड्रग्जची मोठी व्याप्ती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बीडच्या माजल गावात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. शेतमालाला हमी भाव द्या, वीज, पीक विमा, चारा, पाणी या प्रमुख मागणीसाठी उपविभागीय अधिकारी माजलगाव कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. तळेगाव नगर परिषदेच्या हद्दीतील मिळकत धारकांची सुमारे 19 कोटी रुपयांची मिळकत कर थकबाकी आहे. त्यापैकी 13 कोटींची वसुली झाली आहे. थकबाकीदारांची मिळकत कर भरण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने वेळोवेळी दवंडी देऊन सुद्धा सूचना देऊन सुद्धा नोटीस बजावून सुद्धा कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं होतं. मात्र अद्याप अनेक मिळकत धारकांनी थकीत कर भरला नाहीये. त्यामुळे या थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन ढोल बडवून थकबाकीदारांकडून वसुली व्हावी यासाठी जनजागृती करण्यात येते. नवी दिल्लीत गुरुवारी भाजपा मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर नेते उपस्थित होते. पालघर तालुक्यातील बोईसर जवळील कुडण येथे अज्ञात इसमाने 2 सख्या भावांची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री 9 वाजल्याच्या सुमारास घडली असून हत्या करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. भीमराव पाटील, मुकुंद पाटील अशी मृत भावांची नावं आहेत.